नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये. KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो. सरळ सेवेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 2109 पदांची मेगा जाहिरात. पहा संपूर्ण जाहिरात विश्लेषणसहित. ही सुवर्ण संधी सोडायची नाही. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया ही जाहिरात. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई म्हणजेच PWD कडून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो. 2109 पदांच्या भरतीसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही सर्व पदे सरळ सेवाने भरणार आहेत. ठीक आहे. आणि याच्यासाठी ही परीक्षा जी घेण्यात येणार आहे ही ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होईल. आता याच्यामध्ये पदे कोणकोणती आहेत मित्रांनो, तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब, त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत गट ब, कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ, त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, त्याच्यानंतर लघुलेखक. याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी 1378 पदे आहेत मित्रांनो. सर्वात जास्त पदे याच्यासाठी आहेत. आणि याच्यानंतर कनिष्ठ स्थापत्य अभियंतासाठी आहेत 532. ठीक आहे. त्याच्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी उच्च श्रेणी, त्याच्यानंतर उद्यान पर्यवेक्षक, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक, त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, त्याच्यानंतर वाहनचालक, स्वच्छक, शिपाई या पद्धतीनं पद भरण्यात येणार आहेत मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला जर याच्याबद्दल सविस्तर माहिती आणखी पाहिजे असेल, शैक्षणिक अर्हता पात्रता वगैरे, तर त्याच्यावरती अजून आपण एखादा व्हिडिओ बनवणारच आहोत. बाकीची जाहिरात आपण आता पाहून घेऊया. संपूर्ण जाहिरात पाहायची आहे आपल्याला. पण जरा तुम्हाला अजून जास्त माहिती हवी असेल तरीसुद्धा तुम्ही म्हाडाची ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्याच्यावरती सुद्धा लॉग इन करून तुम्ही पाहू शकताय. http://mahapwd.government.in. ठीक आहे. त्याच्यानंतर चला पाहूया ही जाहिरात. आता याच्यामध्ये तुम्हाला आरक्षण निहाय जागा आहेत, आरक्षण कसं असतं काय असतं याच्याबद्दलची ही माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पात्रता आणि वयोमर्यादा. सो पात्रता तुम्हाला प्रत्येक पदाची वेगवेगळी आहे. शिपाई पदासाठी वेगळी आहे, लघुलेखकसाठी वेगळी आहे, स्थापत्य अभियांत्रिकीसाठी वेगळी आहे, वास्तुशास्त्रज्ञासाठी वेगळी आहे. ठीक आहे. आता तुम्हाला वयोमर्यादा बघा. अमागास म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये तुम्हाला किमान 18 वर्षाचं पाहिजे आणि कमाल वयोमर्यादा जी आहे जास्तीत जास्त वय तुमचं 40 वर्ष पाहिजे. मागासवर्गीय किंवा अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक याच्यामध्ये असतील तर कमाल वयोमर्यादा 45 आहे आणि किमान 18 आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तर किमान 18 वर्ष तुम्हाला पूर्ण असलेली पाहिजेत किंवा जास्तीत जास्त तुमचे 45 वर्षाच्या आतले तुम्ही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर माजी सैनिक अमागास असेल तर यांच्यासाठी सुद्धा सेम कालावधी आहे. त्याच्यानंतर हे बघा, दिव्यांग असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत सूट आहे. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी 45 वर्ष, पदवीधर अंशकालीन असेल तर 55 वर्ष. जरा परीक्षेचे स्वरूप पण समजावून घेऊया. कनिष्ठ अभियंतासाठी तुम्हाला 100 प्रश्न असतील 200 गुणासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी सेम 100 प्रश्न 200 गुणासाठी. आणि याच्यासाठी विषय बघा मित्रांनो, कनिष्ठ अभियंता आणि कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ याच्यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक अभ्यासावरचे प्रश्न हे समान असतील. ठीक आहे. सेम स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी सुद्धा तोच पॅटर्न राहील. मात्र याच्यामध्ये तुम्हाला लघुलेखक जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं डिवायडेशन आहे. 15 प्रश्न 30 गुणासाठी मराठीसाठी असतील, इंग्रजी 15 प्रश्न 30 गुणासाठी असतील, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुणासाठी असतील, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न 30 गुणासाठी आणि व्यावसायिक परीक्षा जी असते त्यांची ते 80 प्रश्न 80 गुणासाठी असते मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे टोटल 200 गुण झाले. सेम लघुलेखक निम्न श्रेणीसाठी. त्याच्यानंतर उद्यान पर्यवेक्षक आहे बघा. आणि कालावधी मित्रांनो 90 मिनिटाचाच आहे सर्वांसाठी. ठीक आहे. परीक्षेचा कालावधी 90 मिनटं आहे. निम्न श्रेणीसाठी जे तुमचे कालावधी आहेत 45 मिनिटाचे, म्हणजेच 90 मिनटं झाले मित्रांनो. ठीक आहे. बाकीचे 90 मिनिटाचेच आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 100 प्रश्न 200 गुण. त्याच्यानंतर उद्यान पर्यवेक्षक 100 प्रश्न 200 गुण. यांचा पॅटर्न तांत्रिक सारखाच आहे मित्रांनो. स्वच्छता निरीक्षकसाठी सुद्धा सेम गुण हे आहेत. त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी बघा 90 मिनिटाचा कालावधी आहे. इथं जरा थोडंसं वेगळं आहे.
मराठीचे 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी, इंग्रजी 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी आणि बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी. असे टोटल 100 प्रश्न 200 गुणांसाठी असतील मित्रांनो. ठीक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक बघा, याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी 10 प्रश्न असतील मित्रांनो. 3 विषयाचे 4 विषयाचे असे 40 प्रश्न झाले 80 गुणासाठी. आणि तुम्हाला 60 प्रश्न असतील 120 गुणासाठी, ज्याच्यावरती म्हणजे तांत्रिक अभ्यासक्रम असेल त्याच्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूविज्ञान, कृषी विषयक प्रत्येकी 15 प्रश्न येतील. ठीक आहे. असे टोटल 100 प्रश्न 200 गुणासाठी याची एक्झाम होईल. वाहन चालकचं बघा, इथं थोडासा पॅटर्न चेंज आहे. 45 मिनिटाचा परीक्षेचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजी 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञान 15 प्रश्न 30 गुण, बौद्धिक चाचणी 15 प्रश्न 30 गुण, व्यावसायिक परीक्षा टोटल 80 गुणाची, म्हणजे असे टोटल 200 गुणांसाठी ही एक्झाम होईल. स्वच्छक सेम आहे. 25 प्रश्न 50 गुणांसाठी मराठीचे असतील, इंग्रजीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतील, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतील, बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतील. एकूण गुण 100 प्रश्न 200 गुणांसाठी ही स्वच्छकची परीक्षा होईल. शिपाईसाठी सुद्धा तोच पॅटर्न आहे. आता त्याच्यानंतर परीक्षेचं स्वरूप हे ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नास 2 गुण दिलेले आहेत. याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम कुठेही नाही आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 45% गुण प्राप्त केले तर तुम्ही पात्र होता गुणवत्ता यादीनुसार. ठीक आहे. किमान तेवढे पाहिजेत तर तुमचा पेपर चेक होतो. तसं मेरिटला ते जास्तच पाहिजेत. आणि तुम्हाला काही प्रश्नांच्या बाबतीत जर हरकत असेल काय असेल तर ते 100 रुपये प्रश्न, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी 100 रुपये हरकत ते घेतात. ठीक आहे. आणि 7 दिवसाच्या आत तुम्हाला ते नोंदवायची असते. आता तुम्हाला जी कागदपत्र लागणार आहेत, जसं तुमचे शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र, त्याच्यानंतर तुम्हाला जे कॅटेगरी वाईज जर तुम्ही असाल तर तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला ते आरक्षित जेवढे लागणारे डॉक्युमेंट आहेत ती तुम्हाला प्रोव्हाइड करायला लागणार आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही झूम आउट झूम इन करू शकताय, पॉज करून सुद्धा बघू शकताय. फारसं काही नाही आहे. फक्त जे आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत सगळेच. मग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल, 10वीचं असेल, माजी सैनिक असेल तर माजी सैनिक, दिव्यांग असेल तर दिव्यांगांचं, अशा प्रत्येक. ठीक आहे. सूचना काय आहेत बघा जरा. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे मित्रांनो. अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ तुम्हाला दिलेलं आहे https mahapwd.government.in. ठीक आहे. त्याच्यानंतर परीक्षा शुल्क तुम्हाला मुदतीच भरायचं आहे. फॉर्म मुदतीतच भरायचा आहे. जिल्हा केंद्र निवडायचं आहे. आता परीक्षा शुल्क बघा मित्रांनो, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे आणि मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटक असेल, अनाथ असेल, दिव्यांग असेल यांच्यासाठी 900 रुपये आहे. ठीक आहे. तुम्ही पेमेंट कसंही करू शकताय, ऑनलाईन करू शकताय, चलनद्वारे करू शकताय मित्रांनो. आता सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज सादर करण्याचा कालावधी तुम्हाला हे 16/10/2023 ते 6/11/2023 या दरम्यान अर्ज सादर करता येईल. म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही या तारखेपर्यंत अर्ज सादर करू शकताय. ठीक आहे. त्याच्यानंतर परीक्षा 1-1.5-2 महिन्याने होते साधारणतः. आता मित्रांनो, या 14 पदांसाठी जी पात्रता लागणार आहे ती पात्रता एकदा पहा की तुम्हाला 10वी परीक्षा उत्तीर्ण, म्हणजे आता हे प्रत्येकी पदासाठी वेगवेगळी पात्रता आहे. त्यामुळे तुम्ही पात्रता आणि अर्हता पॉज करून सुद्धा पाहून घ्या, कारण ही प्रत्येकाची जर आपण पाहायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्हाला मी याची लिंकसुद्धा टाकून देतो. आणि दुसरं म्हणजे तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करून तुम्ही फक्त पात्रता अर्हता बघू शकताय. प्रत्येक पदाची इथं दिलेली आहे. प्रत्येक पदासाठी मग गट राजपत्रित असेल तर कुठली असणार आहे, 10वी परीक्षा उत्तीर्ण असेल, विद्युत अभियांत्रिकीमधील 3 वर्षाचा पदवीधारण असलेलं, मग असे प्रत्येकाचे आहे मित्रांनो. याच्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक गट क चे टोटल जी पदं आहेत, त्याच्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी, त्याच्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी गट ब. ठीक आहे. अशा पद्धतीनं बऱ्याच अंशी तुम्हाला ते पात्रता आणि अर्हता दिलेली आहे. ती तुम्ही फक्त पॉज करून एकदा पाहून घ्या. ठीक आहे. लघुलेखक असेल तर तुम्हाला टायपिंग आवश्यक आहे मित्रांनो, आणि ते टायपिंगच्या सुद्धा त्यांनी काही ज्या हे आहेत क्लॉज आहेत ते दिलेले आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीनं ही महत्त्वाची जाहिरात सुटलेली आहे मित्रांनो. तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला ही अर्हता पाहून फॉर्म भरायचा आहे. फार मोठी जाहिरात आहे. 2000 जवळपास 109 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. याच्याबद्दल तुम्हाला काय आणखी माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.